नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना जेव्हा मी यूट्यूब चालू केलं होतं, मला वाटते जवळजवळ 4था ते 5वा व्हिडिओ होता, मी तो टाकलेला होता आणि तो व्हिडिओ 1K पण वर लवकर गेला होता आणि तेव्हा मला खूप खुशी झाली होती। त्याच्यानंतर बरेचसे जे काही चेंजेस आहेत ते मी किचनमध्ये केले, जेव्हा केले तेव्हा ब्लॉग थ्रू तर मी तुम्हाला शेअर केले। तर आता म्हटलं चला पूर्णपणे आपली जी किचन आहे ती तुमच्याशी शेअर करावी। तर चला बघूया आपण आपली गव्हर्नमेंट क्वार्टरमधली किचन आहे आणि ती कशी आहे काय आहे। तेव्हा ना खूप साऱ्या ताई ज्या आहेत त्या जुळल्या होत्या, त्यांचं पण म्हणणं असं होतं की तुझ्याच किचनसारखी आमची पण किचन आहे आणि बऱ्याचशा ताई ज्या आहे गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये राहते किंवा रेंटेड राहते, तर छोट्याशा किचनमध्ये मी कसं अरेंज केलं आहे तर चला बघूया आपण। तर ना इथे किचनमध्ये एंट्री केल्याबरोबर असा स्पेस आहे, छोटूसा स्पेस दिलेला आहे, कुणाला मोठा आहे। आता क्वार्टर म्हटलं तर छोट्या मोठ्या ह्या स्पेसेस इथे राहतेच, कुणी इथे फ्रीज ठेवू शकते एवढं स्पेस आहे, पण आमच्या इथे थोडं छोटा आहे, ब्लॉकनुसार असते सगळ्या गोष्टी। तर या किचनमध्ये ना असं दिलेलं आहे, तिथे मी ठेवलेलं आहे जे घरगुती तुरीची डाळ बनवली होती आम्ही उन्हाळ्यामध्ये, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तोही व्हिडिओ नक्की जाऊन बघा। आणि त्यावर ना ही कोटी ठेवलेली आहे, तर याच्यात चहापत्ती, जे काही मॅगीचे पॅकेट्स, एक्स्ट्राचं सगळं, खाऊचा डबा तर वेगळा असतोच, पण याच्यामध्ये सगळं एक्स्ट्राचा किराणा, तर एक्स्ट्राचा किराणा तेवढा असला तरी सफिशियंट होते, बाकी डब्यांमध्ये फुल राहते। त्यानंतर बोर्ड जे आहे स्विच बोर्ड ते आम्ही स्वतः लावून घेतले किंवा मग आधीचे होते ते खूप जुने आहे, त्याच्यावर एकदम असं 25-30 वर्षापूर्वीचे जेव्हा हे क्वार्टर फर्स्ट टाईम बनले असेल तेव्हापासूनचे ते बोर्ड्स आहे, त्याच्यामुळे आता नवीन थोडे लावून घेतले त्यालाच कनेक्शन देऊन। त्यानंतर ना इकडल्या भिंतीच्या साईडला ओट्याच्या बिलकुल लेफ्ट साईडला ही आहे भांड्यांची रॅक, तर याच्यामध्ये सगळे जे काही माझे छोटे मोठे भांडे आहेत ते बसून गेले। आणि मेन म्हणजे ना इथे फक्त मी 4 डबे ठेवलेले आहेत, तर त्याच्यात हळद, तिखट आणि धनिया पावडर आणि गरम मसाला हे सगळे मसाल्यांचे डबे आहे, जे की लवकर लागते, 8 दिवसातून 15 दिवसातून असं लागत असते, म्हणून एका बाजूला असं ठेवून दिलेलं आहे आणि रॅकमध्ये ते सोयीस्कर आहे। वरच्या साईडला एक्स्ट्राचे पातेले आहे, त्याच्याच बाजूला एक्स्ट्राचे कटोरे आणि आपली कढई, जे मी रेसिपी ज्या दिवशी शेअर करायची असते त्या दिवशी मग ती रेसिपी त्याच्यात बनवते किंवा मग अदामधात काही वाटलं तर त्याच्यात बनवते, पण ते वर ठेवलेली आहे, छान बसून गेली, सेट झालेली आहे बिलकुल। त्यानंतर ताटांचा साईजनुसार ताटांची मांडणी आहे, प्लेटा वाट्या ह्या सगळ्या खाली ठेवलेल्या आहे। छोटे मोठे जे डबे आहेत ते चमच्यांच्या मागे हाईड करून ठेवलेले आहे आणि जे खालच्या कप्प्यामध्ये दिसत आहे ते रेग्युलरवाले आहे, जे रोज लागते भातासाठी, भाजीसाठी किंवा मग भाजी स्वच्छ करायसाठी, कटोरे वगैरे आणि कुकरसुद्धा, तर असं ठेवलेलं आहे मी। आणि त्याच्यानंतर ना तिथे थोडंसं एक हे ठेवलेलं आहे कपडा, तर हे सगळे जे कपडे आहेत ते पोळ्यांसाठी लागतात मला। आणि या रॅकबद्दल बऱ्याचशा ताईंनी मला विचारलं होतं की ताई इथे काचा आहे का, तर इथे अजिबात काचा नाही आहे, एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे, तर इथे अजिबात काच नाही आहे। एक इथे साईडला असं काम सुरू होतं, तिथून मग त्यांना थोडंसं कट करून मागितलं आम्ही थोड्या साईजमध्ये मटेरियल, एकसारखे 3 पाट्या घेऊन आले आणि सळाकीसुद्धा तिथूनच घेऊन आले आणि मग ते छन्नी वगैरे मारतात ना, असे रस्त्यावर बसलेले असते लोखंडी काम वगैरे करणारे, त्यांच्याकडून ते पूर्ण त्याला नीप करून आणली, डीपमध्ये त्याला होल करून जाण्यासाठी, जेणेकरून मजबूत पाटी जी आहे ती आपली राहील त्याच्यावर, असं ते अरेंज केलं आहे। पूर्ण ते DIY जसं म्हणतो ना आपण तसंच झालं, फक्त 100-200 असा खर्च आला नाश्ता पाण्याचा वगैरे। त्यानंतर ही जी रॅक आहे ना, मी ही शॉप्सीवरून बोलवली आहे, तर खास करून हे ड्रायफ्रूट्सच्या डब्यांसाठीच मी रॅक बोलवली होती। ड्रायफ्रूटचे डब्बेसुद्धा शॉप्सीच्या ॲपवरूनच बोलवले, 240ला 6 डब्बे असे आले। आणि त्यानंतर ना ती जी रॅक आहे, ह्या 3ही रॅका एकासोबत बोलवल्या तर 450ला तेव्हा बसल्या। आता त्याची जी प्राईज आहे ती चेंज वगैरे दाखवत असते, कधी कमी कधी जास्त। तर हे जे कपांचं स्टँड आहे हे सुद्धा त्या कंबोमध्येच आलं आणि ती कॉर्नरची जी रॅक आहे ती सुद्धा
कॉर्नरची रॅक मी याच्यासाठी मागवली जेणेकरून जो तिखट मिठाचा डब्बा आहे तो त्याच्यामध्ये बसेल. साखर चहापत्तीचा डब्बासुद्धा बसला. इथे एकसारखे डब्बे ठेवायची माझी खूप इच्छा होती, पण म्हटलं असू दे, कारण आपलं जे काही सामान असते ते नेहमी बदलत असते, इकडून तिकडे आम्हाला न्यावं लागते आणि आता मे बी बदली पण येऊ शकते. त्याच्यामुळे ना मग म्हटलं असू दे, जास्त सामानांचा पसारा करण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून मग जे तेलाची केटली वगैरे आहे ती रेग्युलर जी होती तीच ठेवली, नाही तर बाकीचे बघून ना मला पण माझ्या किचनमध्ये एवढे चेंजेस करायची खूप इच्छा होती. त्यानंतर वॉलपेपरसुद्धा हा 10 रुपयाचा एक असा छोटा एक हातभर असा वॉलपेपर आला, तर 40 रुपयाचे 4 आणून असे चिपकवले. 4 की 3 आणले, बरोबर तेवढ्या साईजमध्ये बसले. तिथे खूप काळपटपणा आला होता, तो हाईट झाला, त्याच्यासाठीच तो लावून घेतला आहे. स्वस्त में मस्त असं केलं. नाहीतर ऑनलाईन वगैरे बघायला गेलं तर खूप असे 150-200 अशा प्राईजनुसार मिळतात. त्यानंतर ना वरती असं चिपकली वगैरेचं घाण असं खाली पडू नये म्हणून असं बॅनर जे आहे ते ठोकून घेतलं, कारण वर आहे मयाली आणि टिनांचं शेड आहे. आम्ही ॲप्लिकेशन वगैरे केली होती, पण तेवढं म्हटलं असू दे, कारण खूप सारा पसारा जो आहे तो निघतो. तर अशा पद्धतीने टिना आहे, त्याला मयाली आहे. खूप जुन्या पद्धतीचे क्वार्टर्स आहे, पण एकदम सिस्टमॅटिक आहे. आता जसे लोकांना रिक्वायरमेंट आहे तसे लोक ॲप्लिकेशन करतात किंवा मग ते आपल्या घरी करूनसुद्धा घेतात स्वतःचे पैसे लावून, असं चालू आहे. पण आता आम्ही सिंटॅक्स वगैरे जेव्हा बसवली तेव्हा स्वतःचे पैसे लावून बसवली, कारण ती आमच्यासाठी खूप गरजेची गोष्ट होती प्रेग्नेन्सीमुळे आणि माझ्या डिलेवरीमुळे. तर आता ती स्कीम आलेली आहे आणि त्यांचे जे कामं आहेत ते चालू आहे, पण आता असू दे म्हटलं. त्यानंतर ना गॅस ओटा जो आहे तो एवढूसाच आहे. बिलकुल आपली गॅस जी आहे ती 2 शेगडीवाली आहे, 2 बर्नरवाली, तरी पण तिथे सेट झाली. 3 असली तर पूर्ण ओटा जो आहे तो पॅक होते. एवढ्या छोट्या साईजचं ते जो कडप्पा म्हणतो ना तो लावलेला आहे. त्यानंतर कोणत्यामध्ये ना कधीही पाण्याचं भांडं हे भरलेलं असावं याच्यासाठी गुंड जो आहे तो मी भरून नेहमीच ठेवते, रिकामा ठेवत नाही. अर्धा जरी असेल तरी पण तो चालते, पण ओट्यावर एका साईडला गुंड आहे किंवा मग एखादी बॉटल तरी भरून असावी. त्यानंतर ना ओट्याच्या खालच्या साईडला सिंक जो आहे तो आम्ही पॅक केला होता पूर्ण, कारण तिथे खूप असं भिरट पडलं होतं आणि त्याच्यातून माती रेती असं निघत होतं उंदीर वगैरे घुसले की, म्हणून मग काही गरज वाटली नाही आणि मग ते आम्ही बंद केलं. कारण पाणी जे आहे ते आधी जेव्हा आम्ही राहायला आलो तेव्हा 24 तास नव्हतं. आता सिंटॅक्स लावली, आता ते सोयीस्कर झालं असतं, बेसिन वगैरे सिंक म्हणतो आपण तो, पण आता ते गरज वाटली नाही म्हणून ना थोडं पॅक करून ठेवून दिलं आणि त्याच्यावर तो गुंड ठेवत असते मी. त्यानंतर ही प्लायवूडची पाटीसुद्धा अशीच कुठून तरी आणलेली आहे. ती छान असं तेलाचा पिपा ठेवायला मस्त झाली, कारण तिथे ना पूर्ण असं पाणी वगैरे लागायचं पुसलेलं आपलं पोछा वगैरे लावतो तेव्हा, तर ते ना पूर्ण जंगिजल्यासारखा पिपाचा खालचा जो भाग आहे तो पूर्ण जंगिजल्यासारखा दिसायचा. त्याच्यावरच बिलकुल कांद्यांची टोपली असते. इकडल्या साईडला जी कोटी दिसत आहे त्याच्यामध्ये तांदूळ आहे एक्स्ट्राचे, गहू आहे एक्स्ट्राचे. त्याच्या बाजूलाच तांदूळ आहे, त्याच्या बाजूला आपला पिठाचा डब्बा गव्हाचा, जे की रेग्युलर लागते, आणि एक सिलेंडर ते रेग्युलरवालं. बाकी 2 सिलेंडर एकसोबत राहिले नाही पाहिजे म्हणून एक जो सिलेंडर आहे तो बाथरूमच्या साईडला थोडासा असा कोंटा आहे, जी आपला सुरुवातीला तुम्ही बघितला कोंटा आमच्या किचनचा, त्या साईजमध्ये मी ठेवून दिलेला आहे. त्यानंतर आरोची फिटिंग जी आहे ती बरोबर परफेक्ट अशी बसली, बिलकुल भिंतीच्या बाजूला आणि खिडकीच्या सुद्धा बाजूला. म्हणजे बिलकुल ओटा जो आहे ना त्याला अजिबात धक्का लागत नाही. ओट्यावरची जी स्पेस आहे ती अजिबात त्यांनी घेतलेली नाही आहे. असा एका कोपऱ्यामध्ये बिलकुल ते आरो जे आहे ते बसवलेलं आहे. आणि हे जे पाईप्स वगैरे दिसते ना हे वरून सिंटॅक्सवरून तिकडे आम्ही अरेंज केले. खूप जुनं क्वार्टर आहे, जसं पाहिजे तसं आपल्याला बनवून घेता येते, पण तेवढं मग आपल्या मागे कामाचं लोडसुद्धा असते. घरी वर्कर्स वगैरे आले की मग लगेचच ते कामाचा जो व्याप आहे तो वाढून जाते आणि मुलं सांभाळत ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. म्हणून मग म्हटलं असू दे, जसं आहे तसं. आता 2-3 वर्ष निघेल किंवा मग 6 महिने 7 महिने असेसुद्धा राहू शकतो आम्ही इथे. त्याच्याच बाजूला फ्रीज ठेवलेली आहे. खिडकी पूर्णपणे बंद झाली पण त्याला ओपन करता येते. त्याच्याच बाजूला हे देवघर ठेवलेलं आहे आणि हे जे देवघर आहे ना प्युअर सागवण आहे, 100% सागवण आहे आणि हे आम्ही इथूनच बनवलं. मार्केटमध्ये बघायला गेले ना याची जी व्हॅल्यू आहे तेव्हा 20 ते 25 हजार होती, आता अजून जास्त असेल, कारण खूप जड आहे. 2 लोक तरी पाहिजे, 4 तर कंपल्सरी पाहिजेच, पण 2 लोकांना असं धकलत हे उचलल्या जाते, एवढं भारी आहे. त्यानंतर ना इकडे जी रॅक आहे ती मी अशा पद्धतीने अरेंज केली. जेव्हा मी लाकडी पाट्या त्या बाजूला लावल्या ना ओट्याच्या डाव्या साईडला,
तेव्हा इथे राहत होते ते छोटे छोटे डबे आणि ते अस्ताव्यस्त दिसायचे. त्याच्यामुळे ना असे छान स्टीलचे जे डबे आहेत ते मी असे अरेंज केले. त्याच्या बाजूला मिक्सर कोटीवर ठेवायचा विचार होता, पण रिधूला वगैरे हातात वायर लागला की ओढून ते पाडलं तर मग पूर्णच ते हे होऊन जाईल. त्याच्यामुळे मग तिथेच ठेवलं. आणि असे जे आहे छोटे छोटे जे प्लास्टिकचे जे डबे असते ना ते असे हाईड करून ठेवले त्या स्टीलच्या डब्यांच्या मागे. त्या कोटीमध्ये पूर्ण माझे वाट्या, प्लेटा, चमचे एक्स्ट्राचे आहे. त्याच्या बाजूला इडली पात्र, अप्पे पात्र आणि छोटे मोठे जे प्लास्टिकचे डबे आहे एक्स्ट्राचे आणि जे एकसारखे नाही आहे ते मी तिथे टाकून ठेवले, जे दिसत पण नाही आणि छान पण आपलं जे नेटकेपणा जो म्हणतो ना किचनचा तो दिसून येते. त्यानंतर इकडे जे डबे आहेत ते साखरेचा, पापडांचा आणि शेवईचा असा ठेवलेला आहे. असे स्टीलचे डबे जे आहे ना मला पाठांतर आहे पूर्ण, कुठे काय असते, बिस्किटचा डब्बा कोणता किंवा मुलांच्या खाऊचा डब्बा कोणता, बेसनचा कोणता, तांदळाचा कोणता, हे सगळे डबे पाठ आहे. रवा, साखर, पोहे झाले, पातळ पोहे, जाड पोहे, सगळ्या गोष्टी पाठ आहे. त्याच्यामुळे चिठ्ठ्या वगैरे लिहायची कधीच गरज पडत नाही, कारण मोजके डबे आहे त्याच्यामुळे सगळं तोंडपाठ असते. आणि जरी नाही ते कळलं तरी पण ना एक त्याचा फायदा आहे की आपण जेव्हा डब्बा खोलून बघतो ना प्रत्येक, तेव्हा काय होते की जे काही खराब झालेलं, लागून आलेलं जर कडधान्य असेल किंवा काही पण असेल, पोहे वगैरे असेल, तर ते आपल्या लक्षात येते. मग आपण वाळूसुद्धा घालू शकतो. हा एक फायदा आहे चिठ्ठ्या न लिहून ठेवण्याचा. तर कसं वाटलं तुम्हाला गव्हर्नमेंट क्वार्टरमधलं किचन, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.